या ठिकाणी आज प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थातच MPL। आज मावळ प्रीमियर लीगचा आपण पाहिले तर अंतिम दिवसाकडे आपण आलेलो आहोत आणि आज या अंतिम दिवसामध्ये प्रामुख्याने आपण पाहिले तर अण्णांचं आगमन झालेलं आहे। हे बघा 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत। 6वी चालू करायची 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 पूर्ण करायचे आहेत। तर एकदा दोन्ही आमचे ऑफिशियल पंच अमर साठे सर आणि संजय भालेराव सर या दोन्ही ऑफिशियल पंचांसाठी देखील जोरदार टाळ्या। आणि या ठिकाणी एक एकच आपण रिव्ह्यू देणार आहोत। सर्वात पहिलं गेले 9 वर्ष आज आम्ही पाहिले गेले तर अण्णांच्या नेतृत्वामध्ये मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन कार्यरत आहे। गेल्या 9 वर्षामध्ये आपण पाहिले तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन ज्यावेळेस शून्यामध्ये होती तेव्हाही अण्णांचं मार्गदर्शन होतं। आज यशाच्या शिखरावरती जरी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असली आणि तरी देखील आम्ही अण्णांसोबतच आहोत। या ठिकाणी सगळ्यात पहिले तर आमचा नेहमीच असंख्य युवकांच्या पाठीशी उभा असणारे व्यक्तिमत्व, युवकांचा एक सपोर्ट सिस्टम आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना दाखवून दिलं की मावळचे आमदार फक्त आमदार नाही तर ते सेलिब्रिटी आमदार आहेत। तर आम्ही या ठिकाणी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आदरणीय सतीश भाऊ सतकर युवा मंचाच्या वतीने अण्णांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय। तर मी अण्णांना विनंती करतो की अण्णा आपण सन्मानाचा स्वीकार करावा। या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी मेंबर्स आणि सतीश भाऊ सातकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय। सगळे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे कमिटी मेंबर गणेश भाऊ, अमोल भाऊ जाधव, त्याचबरोबर पाहिले गेले तर प्रशांत भाऊ माळसकर, विमल कॉल सर, तर आपण या ठिकाणी अण्णांचा सन्मान संपन्न करतोय। गेले 9 वर्ष आपण पाहिले तर अण्णांच्या मार्गदर्शनाने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन कार्यरत आहे। सर्व कमिटी मेंबर्स यांच्या उपस्थितीमध्ये अण्णांचा यथोचित असा सन्मान हा संपन्न होतोय। त्यांना असंच प्रेम, अशीच आपुलकी, असंच सहकार्य आणि असंच मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमी लाभो। आणि अण्णा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आपल्या वतीने आपण सतीश भाऊंचा सन्मान करावा अशी आमची विनंती आहे। मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन वतीने आपण दरवर्षी खरोखर आपण विविध ठिकाणी ही स्पर्धेचं आयोजन करत असतो। यावर्षी सतीश भाऊंना तो मान मिळालाय आणि त्यांनी बहारदार आयोजन खरोखरच खूप चांगलं नियोजन आपण पाहिलं तर यावर्षीचं मावळ प्रीमियर लीग मध्ये त्यांनी केलंय। तर आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते सतीश भाऊंचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय। धन्यवाद। आणि यानंतर मी आदरणीय सामना सुरू करायचा आहे आणि अण्णांना विनंती करतो की अण्णा आपलं नेहमीच प्रेम क्रिकेटवरती राहिलंय, विशेषतः मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन वरती राहिलंय। याचा उल्लेख मी केला, अण्णा तर बोलतीलच कारण अण्णांना माहिती आहे डायरेक्ट थेट षटकारच मारायचा अण्णाची खासियत आहे। अण्णा विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्याव्यात। 2 मिनिटं फक्त सर, सामना फक्त 2 मिनिटं। आता अण्णा 2 ओव्हर बघणार आहेत त्यामुळं ड्रिंक ब्रेक घेऊ आपण, तर मॅच सुरू करायची। तर मंडळी नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपली MPL मावळ प्रीमियर लीगचं 7वं पर्व मेगा फायनलची मॅच मैदानावरती आपण पाहतोय। जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या पराक्रमाचा, शंभू राजाच्या शौर्याचा साक्षात्कार म्हणजे आमचा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, झालकऱ्यांचा
दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडायला लावणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचं महाराष्ट्र, अखंड राहो शिवराष्ट्र, जयघोष करूया जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. सामन्याकडे घेऊन जाईल मेगा फायनलची मॅच मैदानावरती रंगताना शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध राजमाची सुपर जायंट्स. 6 षटकांची लढत. टॉस जिंकून शिवनेरी स्ट्रायकर टीमनं प्रथमतः फलंदाजी निवडली. मैदानाच्या आतमध्ये ओपनर बॅटर्स आपण पाहतोय. स्वरांजन गायकवाड, आयकॉन संग्राम शिंदे पहिल्या बॉलवरती ऑन स्ट्राईक होते. पहिल्या चेंडूवरती मैदानावरती आपण पाहतोय पहिली धाव प्राप्त झाली आहे. मेगा फायनलचा सामना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्क वरती निहाल तुसामद अर्थातच टुन्नू ज्या खेळाडूनं ही स्पर्धा अक्षरशः गाजवलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, यामध्ये नक्कीच तो चमकताना पाहायला मिळालाय. मिस्टर MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा गाजवणारा मैदानावरती आपण पाहतोय निहाल तुसामद अर्थातच टुन्नू जो आपण पाहतोय. नक्कीच ऑक्शन मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल तर निहाल तुसामद आहे. स्वरांजन गायकवाडसाठी चेंडू होता, त्याच्या झोन मध्ये फटका खेळलाय आणि बॉल निघालाय. पुण्याचा बप्पा दगडूशेठ चेंडू घेतोय, सीमारेषेची भेट, ठोकलाय चौकार, 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावबलकावरती 5 धावा. ज्याला म्हणलं जातं जो करतो फलंदाजांचे हाल, त्याचं नाव आहे निहाल. निहाल तुसामदवरती मोठा फटका आलाय. यावेळेस की चांगला बॉल पाहायला मिळाला. बेंचकडे हलकीशी अपील केली जाते. अंपायर कॉल येतो इथे मात्र पाहायला गेलं तर अंपायर सांगताय थोडंसं वळण घेणारा चेंडू होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. योगेश सर पाहायला गेलं तर प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये प्रेक्षक राजाची गर्दी आपल्याला तुडुंबपणे भरताना पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली इथे आपण पाहतोय. नक्कीच सर तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय. रिव्ह्यू आहे तर रिव्ह्यूचा वापर नक्कीच या ठिकाणी केला जाईल. शिवनेरी स्ट्रायकर्स आणि राजमाची सुपर जायंट्स यस नक्कीच एक रिव्ह्यू आपल्याला आहे. 6 षटकांच्या लढतीमध्ये नक्कीच एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर आता इथे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, एक डॉट बॉल, एक चौकार, त्यानंतर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये इथे चेक केले जाते. धावफलकावरती नक्कीच 5 धावा आहे. चेक केले जाते. मावळ प्रीमियर लीग असणार 7वं पर्व यासाठी केला अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा तो अंतिम दिवस, अंतिम क्षण आपण पाहतोय. दरम्यान थर्ड अंपायर व्हाईट बॉल पण या ठिकाणी निर्णय कळवत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. एक धाव देखील मिळाली आहे. रिव्ह्यू रिटर्नही होणार आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार निहाल तुसामद. ओहो यावेळेस कहीं पे निशाना कहीं पे निगाह. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान टॉपेज घेत बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट लॉंग स्टॉपला. धावा मिळतात 4. मावळ प्रीमियर लीगचा हा खणखणी चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे स्वरांजन गायकवाडसाठी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तर इथे पाहिलं गेलं तर निहालने रोखला गेलाय स्वरांजन गायकवाडला. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत असताना इथपर्यंत पोहोचले दोघेही. एका बाजूने निहाल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वरांजन गायकवाड या मावळ तालुक्यातील दोनही बलाढ्य ताकदवान, एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे स्वरांजन गायकवाड. ओहो यावेळेस आसमानी टोला उंच आकाशामध्ये फटका ऑन साइडला. इट्स अ बिग हिट. मिड विकेटला ठोकलाय. क्रॅकिंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर. सुनील अण्णा
राखीव डीजे आमदार साहेबांच्या नावाने बनवलेला ट्रान्स आणि अगदी पाहिलं गेलं तर आमदार साहेबांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यामध्ये षटकारच मारलेला आहे. प्रत्येक कार्यामध्ये ते सक्सेसफुल राहिलेले आहेत आणि आज त्यांच्याच नावाने इथे या मावळ प्रीमियर लीगमध्ये देखील षटकाराचा ट्रान्स आम्हाला पाहायला मिळतोय. सोपं नसतं मित्रांनो, मनामध्ये असंख्य विचार असताना इतकं मोठं आयोजन नियोजन करायचं. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन घेतलेली अतोनात मेहनत, सह आयोजक सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांनी घेतलेले परिश्रम कष्ट आज कुठेतरी रंग लातीये. प्रेक्षक राजांची अलोट गर्दी पाहायला मिळतीये. मावळ प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये धावपलकावरती एका षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती लगवल्या जात आहेत 16. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात नक्कीच शिवनेरी स्ट्रायकर या संघाकडून आपण मैदानावरती पाहतो. ओहो हो इथे यस बॅटची कडा, फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती आले आयकॉन चैतन्य पाटील आणि मैदानावरती आयकॉनने घेतले आयकॉनची विकेट. संग्राम बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ. या ठिकाणी खरोखरच अण्णांचं एवढं बिझी शेड्यूल असताना आम्ही आज अण्णांनी वेळ आम्हाला या MPL साठी दिला. सगळ्यात पहिलं तर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी अण्णांचं शेड्यूल फार बिझी आहे. तर आम्ही अण्णा दरवर्षी आपण मावळ प्रीमियर लीगमध्ये आपण मावळ भूषण हा पुरस्कार देऊन प्रत्येकाला सन्मानित करतोय. ज्याचं खेळ ज्याची आपण पाहिले गेले तर शैली आणि ज्याच्यामुळे मावळचं नाव आज पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे अशा खेळाडूंचा आपण सन्मान करतोय. तर यावर्षी मावळ भूषण हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि या वर्षीचा मावळ भूषण हा पुरस्कार जातोय मावळची रन मशीन, ज्याचा खेळ फक्त मावळ पुणे पुरता मर्यादित राहिलेला नाहीये मित्रांनो, ज्याचा खेळ महाराष्ट्रभर राहिलाय. तर सर्वांनी जोरदार टाळ्या. या वर्षीचा मावळ भूषण निलेश ढगे. तर मी आदरणीय अण्णांना विनंती करतो, अण्णा हा मावळ भूषण पुरस्कार आपण निलेश ढगे यांना देऊन सन्मानित करावं. तर धन्यवाद. या ठिकाणी निलेश थोडीशी आपण चर्चा जरूर करूयात, वेळ तर आहेच आपल्याकडे. निलेश, आज मावळ भूषण पुरस्कार मिळालाय. महाराष्ट्रभर क्रिकेट खेळलायस, महाराष्ट्राच्या बाहेर खेळलायस. निलेश, हा पुरस्कार तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. काय सांगशील या पुरस्काराबद्दल? नक्कीच मी मावळ असोसिएशनचे आभार मानतो, जे माझ्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मला सपोर्ट केला आहे. आणि ज्या तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी आहेत, माझ्या गावातील असतील, माझ्या पंचक्रोशीतील असतील, सर्वांचे आभार मानतो. भरपूर लोक आहेत त्यांनी मला क्रिकेटमध्ये सपोर्ट केला आहे. गेली 15 वर्ष मी क्रिकेट खेळतो. एक 10 वर्षापूर्वी फुलपीचचा प्रवास इथनं चालू झाला. MTPL चालू होती कानाफाट्यामधनं, तिथून फुलपीच खेळायला सुरुवात केली. आजपर्यंत खेळतो आहे आणि असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये सर्व पुण्याच्या बाहेर पण क्रिकेट खेळतो आहे. मी प्रत्येकाचे आभार मानतो ज्यांनी मला क्रिकेटमध्ये सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी. मग त्याच्यामध्ये बाळाभाऊ धामकर, उर्शी टीम असेल, D11 टीम असेल, CCL टीम असेल, ह्या संघांनी मला संधी दिली, बाहेर क्रिकेट खेळले. मी सर्वांचे आभार मानतो. कुणाचे चुकून नाव राहिले असेल त्यांच्याही सॉरी बोलतो की एवढ्या गडबडीमध्ये प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. त्यामुळं सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद निलेश. असाच खेळत राहा. हा पुरस्कार मात्र तुला पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आम्ही दुसरा पुरस्कार जो देतोय, ज्याला मावळ तालुक्याचा रिव्हर्स किंग म्हणून मात्र ओळखलं जातं, जो फक्त उलटे षटकार मारतो, तो उर्से गावचा सुपुत्र दिगंबर दत्त दौंड, अर्थात सगळ्यांचा लालका लाला दौंड. तर जोरदार टाळ्या. मावळ भूषण पुरस्कार या वर्षीचा लाला दौंड यांना देऊन आपण सन्मानित करतोय. तर मित्रांनो, जोरदार टाळ्या लाला दौंड साठी. या वर्षीचा मावळ भूषण पुरस्कार जातो लाला दौंडच्या नावावरती. दरम्यानचा चेंडू हवेमध्ये होता आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये एक नवा विक्रम आपण पाहतोय. आयकॉन चैतन्य पाटील. थँक्यू. तर लाला, आज मावळ भूषण पुरस्कार भेटलाय. आज हा पुरस्कार म्हणजे आपण पाहतो मावळ तालुक्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे आणि तो तुम्हाला मिळतोय. आजच्या भावना काय आहेत? आनंद खूप होत आहे. मी सर्वप्रथम मावळ क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मनोजभाऊ दाभाडे, बाळाभाऊ दामणकर, पविदादा शिंदे, अमलभाऊ जाधव यांचे आभार मानतो.
पण लालाची सुरुवात आणि लाला घडला हे आज पुरस्कार लाला तुझ्या मागे यशामागे प्रत्येकाचा हात आहे, परंतु हे खरोखरच की ज्यांच्यामुळे हे मला आज मिळाले, कोणाला डेडिकेट करू इच्छितोस? पहिलं प्रथम मी आमच्या गावाला उर्सी गावाला, त्याच्यानंतर बाळाभाऊ दामनकर, आविदादा कारके, विशाल अण्णा नवगणे आणि माझे मित्रपरिवार यांचा मला खूप सपोर्ट असतो. त्याच्यानंतर माझा भाऊ अंगारचा पण खूप सपोर्ट असतो, त्याच्यामुळं मी एवढं खेळतो आहे क्रिकेट. अभिनंदन. असाच खेळत राहा. आता पुरस्कार मिळाला आहे, जबाबदारी वाढलेली आहे, अजून मावळसाठी मोठं क्रिकेट खेळायचं आहे. तर मॅच सुरू आहे. अभिनंदन लाला तुमचं. तर ओर टू कॉमेंट्री बॉक्स. सलगच्या चौथ्या चेंडूवरती संधी होती विकेट मिळवायची. विकेट हॅट्रिक झाली मावळ प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये, परंतु आता डीप मिड विकेटला कॅच ड्रॉप झालाय, झेल सुटलाय आणि या चेंडूवरती चौकार देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. आयकॉन चैतन्य पाटीलची गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमतः या षटकामध्ये संग्राम शिंदे, त्या पाठोपाठ मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडे बाद होताना पाहायला मिळाले. त्यानंतर प्रणव हेगडे मैदानावरती बाद झाले. अगदी आपण पाहायला गेलं तर इथे चौथा देखील विकेट आला असता. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चौथा देखील विकेट आला असता. तिथे आपण पाहायला गेले तर खेळाडूने झेल सोडलाय. तर चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका देखील तितका सुंदर बॉल निघालाय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय. जिथे जिथे चांगल्या खेळाडूंचे झेल सुटलेत ना मित्रांनो, तिथे फटकेबाजी झाली आहे. चेंडू सीमा पार, चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी पारितोषिक आहे प्रशांत भाऊ माळसकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी आयकॉन चैतन्य पाटील यांना दिलं जाणार आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळला. मिड ऑन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होते. या चेंडूवरती निश्चितच आपण पाहतोय धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांची लढत आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर नक्कीच शिवनेरी स्ट्रायकर टीमचा डाव कोसळलेला जो पाहायला मिळतोय. 12च्या धावगतीनं धावा बनल्या गेल्यात, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये लगातारच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झालेत. या मैदानावरती आपण अनेक विक्रम पाहिले किरण सर. 140 धावा, 160 धावा 8 ओव्हरमध्ये झाल्या, 140 रन चेसही झाल्या, तर कमीत कमी धावसंख्या डिफेंडही झाली. एक क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट आपण मावळ प्रीमियर लीग मध्ये अनुभवलेला आहे. आणि आता तो मावळ प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा थरार आपल्या भेटीला आलाय. नक्कीच ना, बरोबर आहे. आपण पाहतोय कमीत कमी धावसंख्येवरती पाहिलं गेलं तर संघाने धावा बनवून दिल्या, परंतु त्या देखील त्यांना झालेलं नाहीये. असं देखील या मैदानावरती घडलेलं आहे. धावफलकावरती आतापर्यंत 12 बॉलमध्ये 24 झाल्या, 3 गड्यांना परतीचा रस्ता दाखवलाय. निहाल आलेत. निहाल यांचा चेंडू सुरेख राहिलाय. निहाल स्वतः निघाले. चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो, प्रयत्न पाहायला मिळालाय. प्रेक्षक राजा हो, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे निहाल साठी. काय प्रयत्न होते. प्रत्येक मैदानावरतील काना कोपऱ्यातील प्रेक्षक राजा त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय, कारण माहित आहे. तर मित्रांनो बघा, मावळ मधला हा सुपुत्र अण्णा गत वर्षी मावळ भूषण त्याला पुरस्कार दिलाय. महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलाय. तर निहालचे एफर्ट आवडले असेल ना, टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. टाळ्या वाजवा, पैसे लागत नाही. नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त प्रयत्न होता. निहालला देखील या विकेटचं महत्व ठाऊक होतं. स्वरांजन गायकवाड ज्या खेळाडूच्या नावावरती या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो भरपूर धावा आहेत. जो प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आहे त्या संघनायकाला बाद करण्याचा प्रयत्न होता. निहालनं शर्तीचे प्रयत्न केले. आपल्या बॉलिंग मार्क वरतून रनअप कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो पुढे धावत असताना निश्चित उलट दिशेला धावणं बरंचसं अवघड, परंतु जवळपास बॉलिंग मार्क वरतून तो कव्हर रिजनला पोहोचला. डीप कव्हरला, शॉर्ट कव्हर मध्ये मैदानावरती तो पोहोचला, परंतु तिथे नक्कीच अंबादे प्रयत्न तिथे जरूर झाला आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. चान्स जरूर मिस झालाय. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मिस झाला. 1 धाव मिळाली आणि एका धावेनं धावफलक देखील पुढे जाते. परंतु नक्कीच आपण पाहतोय जिद्दीला सलाम ज्या प्रमाणे उल्लेख तर केला निहाल तुसामध्ये की एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या खेळाडूने खेळलेलं आहे. एक चांगलं क्रिकेट जोपासलेलं आहे. टेनिस बॉल सोबतच मित्रांनो बरंचसं लेदर बॉलचं क्रिकेट गाजवणारा महाराष्ट्र प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये
खरं तर मावळ तालुक्यामधून खेळणारा मावळ तालुक्याचा हा सार्थ अभिमान आपण म्हणू निहाल तुसामद. तर दुसऱ्या बाजूला ईश्वर उतवाल नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानामध्ये स्वरांजन गायकवाड. शिवनेरी स्ट्रायकर संघाचे 3 फलंदाज मित्रांनो जरी बाद झाले असले तरी जोपर्यंत स्वरांजन गायकवाड मैदानावरती आहे तोपर्यंत शिवनेरी स्ट्रायकर संघाचे समर्थक अजिबात चिंता करणार नाही, कारण ठाऊक आहे वन साइड किंग म्हणून कामगिरी करतो स्वरांजन गायकवाड. नक्कीच आपण खूप चांगला उल्लेख करताय स्वरांजल गायकवाड आणि निहाल यांच्या अगेन्स्ट. हा बॅटल फार मोठा रंगणार आहे, परंतु इथे मात्र ईश्वर मैदानामध्ये बाद झालाय. परंतु एका बाजूने मॅन ऑफ द सिरीजच्या पण तर योगेश सर प्रबळ दावेदार आहे, जो स्वरांजल गायकवाड आणि निहाल हे 2 प्रबळ दावेदार आहेत. नक्कीच सर. आणि आता या सामन्यामध्ये जो जिंकेल, जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याला निश्चितच तो मालिकावीराचा पुरस्कार मिळणार आहे. सर्वांच्या नजर मालिकावीर पुरस्कारावरती देखील आहे. MPL चा चॅम्पियन कोण होणार ते देखील आपण पाहणार आहोत. आणि MPL च्या या मालिकावीर पुरस्कारासाठी रोख रक्कम 31,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी मित्रांनो मालिकावीर पुरस्कारासाठी आहे. रक्कम बक्षिसाची मोठी तर आहेच, परंतु तितकाच मित्रांनो नावलौकिक त्या खेळाडूला देखील मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच मित्रांनो ती प्रचंड मोठी क्रेज, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या गर्दीनं भरलेले हे मैदान, खेळाडूंनी मंत्रमुग्ध केलेली क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. हॅशटॅग आपली MPL मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवार मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत आपण पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शहराचे देवगावचे अध्यक्ष आदरणीय विवेकदादा काळोखे यांचा श्रेणी आगमन झालेले आहे. त्याचबरोबर आदरणीय सागरदादा बसे यांचं देखील आगमन होतोय. विशालजी पिंगळे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सागरदादा काळोखे देखील उपस्थित आहेत. रोहित भैया काळोखे प्रथम लोकनियुक्त आपण पाहिले तर सरपंच, त्याचबरोबर पाहिले गेले तर आदित्य भाऊ टिळेकर देखील उपस्थित आहेत. सर्व अतिथी मान्यवरांचं मी मावळ प्रीमियर लीग मध्ये मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबरीने सतीश भाऊ सातकर युवा मंचाचे मनपूर्वक स्वागत करतो. मैदानाच्या मध्ये पाहायला गेले तर आपण पाहतो इथे निहाल तुसामध्ये काय गोलंदाजी केली आहे. जरूर बॅक टू बॅक फलंदाज बाद झाले. चैतन्य पाटील यांची विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली, 4था देखील बाद झाला असता, परंतु तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाला. निहाल आलेत पुन्हा एकदा, एका गड्याला परतीचा रस्ता दाखवला त्यांनी देखील. तर 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात, तानाजी काकडे टीके आणि दुसऱ्या बाजूला स्वरांजन गायकवाड. यावेळी चांगला बॉल टीकेच्या बॅटमन टकाटक पटापट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे फटाफट. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर सुनीलांना शेळके दादा थँक्यू डिझले. षटकार जो मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्येवरती 32. 4 फलंदाज बाद 32 धावा. प्रचंड क्रिकेटमय वातावरण, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि एक दर्जेदार क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो. आपली MPL मावळ तालुक्याच्या सन्मानाची, मावळ तालुक्यातील खरं तर मावळ क्रिकेट असोसिएशनचा नाव लौकिक वाढवणारी आपली MPL आपण पाहतोय. धावफलक 33 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना अजूनही एक चेंडू या षटकाचा जो शिल्लक आहे. या ठिकाणी स्वरांजलच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सतीश सातकर यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर विवेकदादा काळोखे यांच्या वतीने 500 रुपये आहे. त्याचबरोबर प्रशांत माळस्कर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये हे प्राइज आमच्याकडे जमा आहे. त्याचबरोबर आयकॉनच्या विकेटसाठी देखील प्रशांत माळस्कर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जमा झालेलं आहे. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. यस सर. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जाईल, त्यानंतर सुमधुर संगीत आपण ऐकूयात. 4 फलंदाज बाद, धावफलकावरची धावा आहेत त्या 34. तर आपण ड्रिंक ब्रेक घेणार आहोत, तोपर्यंत घेऊया तिथे टायटल सॉन्ग आपल्या खास MPLचं.
आपली मावळ प्रीमियर लीग, मावळ तालुक्यात अभिमानाची आपली मावळ प्रीमियर लीग. खेळ एकजूट आणि स्वाभिमानाची ओळख, एकच नाव एकच ओळख, आपली मावळ प्रीमियर लीग. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये मेगा फायनलची लढत शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध राजमाची सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सुरू असताना आपण पाहतोय मित्रांनो, एका बाजूला संघ मालक आहेत पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच कुमार कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11, अर्थातच बाबा 11, पैलवान शांभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय राजमाची सुपर जायंट्स. पायावर टाकलेला हा चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, मिड विकेट मधून संदेश मेहर आलाय, ज्या संदेशनं या अगोदर आकाश दाभाडेचा जो झेल टिपला मित्रांनो, तो कॅच ऑफ द मॅच होता. कुमार त्रिश संदीप भाऊ घोसले आणि कुमार अभंग सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन राजमाची सुपर जायंट्सचा संघ आपण पाहतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती 36 धावा आहे. प्रेक्षक राजांची मांदेआळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. सतीश भोसलेला आपण पाहतोय ते गोलंदाजी मार्कवरती आहे, ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. इथे बाखोलवर टप्प्याचा चेंडू आला, तसा फेकून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, ठोकलाय खणखणी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या षटकारानं संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाते. स्कोर कार्ड 42. सर्वांच्या नजरा मैदानावरती रोखून आहेत. स्वरांजन गायकवाड किती धावा बनवणार, शिवनेरी स्ट्रायकर संघ काय टार्गेट सेट करणार या फायनलच्या मॅच मध्ये, यावरती सर्वांच्या नजरा रोखून आहेत. धावफलक 42. 42 षटक क्रमांक 4 सुरू असताना एस्टनच्या पाठीमागून आयकॉन चैतन्य पाटील संघाला लीड करताना, फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपण मैदानावरती पाहतोय. लेफ्ट हँडर फलंदाज स्वरांजन गायकवाडसाठी स्ट्रेट लॉंग ऑन, कॉर्नर, मिड विकेट, पूर्णपणे प्रोटेक्शन ऑन साइडला आहे, तरी देखील टाकलाय शॉर्ट पिच बॉल, त्यावरती घेतलाय खरपूर समाचार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू. याच ठिकाणी आपण पाहिलेलं तर अण्णांवरती प्रेम आहे आणि त्यामुळेच फक्त षटकार बघायचे. आमचे जीके स्पोर्टचे ओनर गणेशचंद्र मराठे, सागरदादा काळोखे, विवेकदादा काळोखे, सागरदादा बसे. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर रोख रक्कम 3000 रुपये. प्रशांत माळसकर यांच्याही वतीने 1000 रुपये लागोपाठचा तिसरा षटकार आला तर. वाह, बक्षिसांची प्रचंड मोठी खैरात मी अगोदरच उल्लेख केला मित्रांनो. आणि सतीश भाऊ सातकर यांच्याही वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो हो, यावेळेस सॉफ्टमच्या थोडासा बाहेरून वाईड लाईनला पकडून चेंडू टाकलाय सतीश भोसले. अनुभवी गोलंदाज आहे, फिरकीपट्टू आहे आणि नक्कीच मित्रांनो या गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची क्षमता नक्कीच आहे. तो मैदानावरती सलगचा करतो 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर ज्यावेळेस वातावरण पूर्णपणे फलंदाजाच्या बाजूने शिफ्ट असताना एक चांगला चेंडू. ओहो हो, याही वेळेला मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले, पाय चाललेले नाहीयेत आणि आता स्वरांजन इथे DRS ची मागणी करतायत. ऑनफिल्ड पंचांनी योग्य चेंडू कळवलाय, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर, DRS चा वापर आता मोलसर मैदानावरती नक्कीच होणार आहे. इथे आपण जर पाहिलं तर सर सतीश भोसले देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, कारण की सेमीफायनलच्या मॅच मध्ये की फॅक्टर गोलंदाजी सतीश भोसलेने देखील केली आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार स्वरांजनने ठोकलेत, परंतु तदनंतर
कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये सतीश भोसलेने केले आहे. त्या ठिकाणी डीओडी काम करण्याचे सन्माननीय मयूरजी बेगडे, मनोजभाऊ जाधव, महेशभाऊ शिंदे, डीओडी काम करण्याचे विजयजी कुंभार, आशिषजी शिंदे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी मावळ प्रीमियर लीग मध्ये मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर सतीशभाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. तर नक्कीच तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवलाय. इट्स फेअर डिलिव्हरी हा योग्य चेंडू आहे. रिव्ह आता गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघानं. धावफलकाकडे लक्ष वेधेल मित्रांनो. 48 धावा, षटक क्रमांक 4 या षटकाचा शेवटचा बॉल. हो हो हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. आता संघाचे पूर्णपणे 11 खेळाडू जमा होणार आहेत, कारण मिळवले मोठी विकेट. स्वरांजन गायकवाड बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो. रिमेंबर द नेम, द मॅन इज सतीश भोसले. हा चेंडू आवडला असेल तर सतीश भोसले जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाही मित्रांनो. सेट बॅटर स्वरांजन गायकवाडला मैदानावरती बाद केले. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी, आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. त्या ठिकाणी थँक्यू. तर सतीशच्या या विकेटसाठी जिके स्पोर्ट्स ओनर गणेशजी मराठे, सागरदादा काळोखे, सागरदादा बसे, विवेकदादा काळोखे यांच्या वतीने सतीशभाऊ सातकर यांच्या वतीने या ठिकाणी 1000 रुपयाचा पारितोषिक सतीशच्या विकेटसाठी असणार आहे. बॉक्स बक्षीस भरपूर आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हटलं आता, नाही तर नक्कीच मैदानावरती आपण बोलतोय. देणारे हात भरपूर आहेत. तुम्हाला मैदानावरती कामगिरी करायची आणि ते बक्षीस कमवायचंय. 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मित्रांनो 12 चेंडूंचा डाव पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंवरती काय घडामोडी घडणार आहेत, काय टार्गेट सेट केलं जाणार आहे हे पाहणं बरंच निर्णायक ठरेल. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होत आहे, खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचे उद्योग सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, युवकांचे आधारस्तंभ आदरणीय नितीन तात्या वाडेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतोय. मी त्यांचा मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीशभाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने मावळ प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. मी नितीन तात्या वाडेकर यांना विनंती करतो, आपल्यासोबत असणारा सर्व मान्यवर त्यांचंही स्वागत विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच आता मैदानावरती मान्यवरांचं स्वागतही आपल्या अनोख्या शैलीनं करतायत. तानाजी काकडे मॅन फ्रॉम तळेगाव या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. इथे षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय खणखणी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. यस, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है तानाजी काकडे, उसका नाम है. धावफलकावरती धावा आहेत त्या 60. 5 विकेटच्या मोबदल्यात बॉलिंग मार्क वरती ऋषी पडवळ. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा येणार का चेंडू आलेत कव्हर्सला. फिल्डर 1 बाउन्स. चेंडू थेट डीप कव्हरला आणि या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय उद्योजक उद्योग सम्राट संतोष शेडगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मावळ प्रीमियर लीग मध्ये मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबरीने सतीशभाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. जिंकायचे आणि जिंकायचे हा एकमेव पर्याय डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मावळ प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन व्हायचंय. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभवही करू शकत नाही
त्या शत्रूला मला हरवायचे. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, तो स्टार मला गाठायचा आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारचा थांबा घ्यायचा नाहीये आणि त्या ध्येयासाठी माझी नरकात देखील जायची तयारी आहे. परंतु कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे आणि आता एकमेव कारण MPL चा चॅम्पियन म्हणून मिरवायचंय. हे कारण तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचंय आणि बेधुंद होऊन लढायचंय. संघर्ष फार मोठा दोन्ही संघांचा आहे. इथे पहा तानाजीच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. एक चिकी सिंगल इथे प्राप्त होतीये. हे दोन संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांचं ध्येय एकच आहे योगेश सर, ही ट्रॉफी जिंकायची आहे. अनेक अडथळे आले, त्या अडथळ्यांना देखील पार करून हे दोन संघ इथे मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय. मावळ प्रीमियर लीगची मेगा फायनल इथे रंगली आहे. नक्कीच अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आज प्रामुख्याने हुतात्मा राजगुरू टेनिस क्रिकेट असोसिएशन खेड तालुका यांचे आज आपण पाहिलं तर त्यांची स्थापना झालेली आहे. अध्यक्षपदी अश्विन कुमार वंडलकर, त्याचबरोबर पहिलवान नितीन तात्या वाडेकर, उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होती आहे. तर त्यांना मी मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार आदरणीय सुनील शेळके युवमंचच्या वतीने, त्याचबरोबर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, त्याचबरोबर सतीशभाऊ सातकर युवमंचाच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या 23 तारखेला याच्याने नक्कीच हुतात्मा राजगुरू खेळ असोसिएशन या तालुक्याच्या वतीने नक्कीच स्पर्धा जो भेटीला येणार आहे. तर सगळ्या त्या स्पर्धेला देखील आमच्या मावळकरांच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर जाऊया मैदानामध्ये. पहिल्या डावातील अंतिम षटक मित्रांनो 5 ओव्हरमध्ये 63 झाल्यात. 63 रन, लॉस ऑफ 5. अजूनही अंतिम षटक आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 षटकांची लढत आहे. कमीत कमी 4 गोलंदाजाचा वापर आता निश्चितच तुम्हाला करायचा आहे. आतापर्यंत बॉलिंग अनालिसिस पाहिलं, निहालच्या 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. आयकॉन चैतन्य पाटीलचं एक षटक नक्कीच आहे. सतीश भोसलेची 1 ओव्हर झाली आहे. ऋषी पडवळला देखील एक षटक हाताळले. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 63. तर आता लास्ट ओव्हरसाठी मैदानावरती सक्सेसफुल गोलंदाज ठरलाय सतीश भोसले. आपल्या अनुभवाचा त्यानं वापर केलाय, आपली बोटांची जादू त्यानं दाखवली. तो सतीश भोसले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तानाजी काकडे खेळतोय. 8 बॉल 22. मयूर बालघरे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. एक चेंडू मयूर बालघरे खेळलेला आहे, त्याचं खातं उघडलेलं नाहीये. परंतु अंतिम षटकाची जबाबदारी असेल ती तानाजी काकडेच्या खांद्यावरती. समोर सतीश भोसले याही गोलंदाजाने प्रभावित केले. संपूर्ण मावळ प्रीमियर लीग मध्ये मित्रांनो ज्या वेळी संघाला विकेटची आवश्यकता होती त्यावेळी या गोलंदाजाने विकेट मिळवून दिलाय आणि आता त्या विकेटच्या संख्येमध्ये अजून 1 ने होईल वाढ. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रेयश न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रेक्षक रांजणची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आई शिवाई तुझी कृपा झाली, आई शिवाई तुझी कृपा झाली. सह्याद्रीच्या उदळात रत्नांची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्या शुभाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडविला. मी मावळ तालुक्यातील समाजोचक अमोल कोंडभर मावळ प्रीमियर लीग मध्ये सर्व प्रेक्षक राजांचं, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. नक्कीच सर्व प्रेक्षक राजाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आज खऱ्या अर्थानं 26 जानेवारी जागतिक सुट्टीचा दिवस आहे आणि आज क्रिकेट पाहून आपल्याला हा दिवस खर्ची करायचा आहे. क्रिकेटचा मनमुरा आनंद घ्यायचा आहे. मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये सतीश भोसले, समोर नवीन फलंदाज श्रेयस. यावेळेस उलट दिशेने फटका खेळलाय. इनफिल्डला क्लिअर करत बॉल दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतायत 4. मनगटामध्ये आहे जोर आणि श्रेयसच्या बॅट मधून आलाय हा सुंदर 4. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार.
अगदी जर आपण पाहिलं तर सर पहिल्या षटकामध्ये 3 बॅटर बाद होताना देखील पाहायला मिळाले. एक विकेट हॅट्रिक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु तदनंतर योगेश सर आपण जर पाहिलं ना इथे कमबॅक झालाय, कारण की एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचताना देखील आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकरच्या संघाला 68 धावा इथे स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. कमबॅक देखील महत्वाचा आहे आणि तो कमबॅक देखील इथे झालाय. निश्चितच मैदानावरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये काय गोलंदाजी झाली. आयकॉननं सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवले. चौथ्या चेंडूवरती देखील विकेटची संधी, तिकडे चान्स मिस झाला. परंतु त्यानंतरनं बऱ्याचशा खरं तर प्रेक्षकांनी अंदाज बांधला असेल की आता किती धाव होतील, कारण 3 विकेट्स गेलेत. परंतु मैदानावरती लढतायत शिवनेरी स्ट्रायकर संघातील खेळाडू मयूर बालगरेला मिळालाय फुल टॉस आणि तो ठरलाय या फुल टॉस चेंडूवरती बॉस षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. आयुष्य एक रंगमंच आहे, कलाकारी तू दाखवून पहा. सुख दुःख पात्र असतील सोबत तुझ्या, तू मात्र कायम नट म्हणून रंगत राहा. पाहिजे या सामन्याचा नट कोण ठरणार, कोण नायक ठरेल, कोण खलनायक ठरेल. अंतिम षटक, मोठी जुगलबंदी आपण मैदानावरती पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे गेले. 75 धावा धावफलकावरती आहे. अजून 2 चेंडू शिल्लक. 2 पैकी एक कमीत कमी मोठी बिगिट अपेक्षा करत असेल, परंतु 2 आले तर सोन्याहून पिवळं. तर सतीश कडून अपेक्षा डॉट बॉल किंवा विकेटची. बुंद्यात टाकलेला हा चेंडू ऑन साईडला खेळला, फुल टॉस होता. मिड विकेटला संदेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतात. फेकी प्रचंड वेगवान, परंतु मैदानावरती 2 धावा तो रोखू शकत नाही. अमोल सर 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. 7 पे 7, 77 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. काही क्षणासाठी असं वाटलं 50-60 पर्यंत शिवनेरी स्ट्रायकर थांबेल की काय, कारण विकेट गेले, परंतु 77 पर्यंत पोहोचलेत. एक चेंडू शिल्लक. मावळ टेनिस क्रिकेट असून जे सगळे कमिटी मेंबर्स आहेत, सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचंय. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. सर्व प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल उडवलाय आणि पाठवलाय सरळ डाऊन द ग्राउंड. प्रहार. मावळ प्रीमियर लीग आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार. या ठिकाणी आपण सर्वात पहिले त्याच पाहिजे आमचे मुख्य संयोजक आदरणीय सतीशभाऊ सातकर विनंती करतो, प्रथमतः आपण अण्णांचं स्वागत करायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सन्माननीय जनसेवक आमदार सुनीलांना शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि माझ्या सहकाऱ्यांच्या विशेष आयोजनातून या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनची MPL ही स्पर्धा मागील 6 दिवस झाले या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात व त्यामध्ये खेळाडू असतील, क्रिकेट रसिक असतील, सर्वांचे आभार व्यक्त करतो. निवडणुकांची रणधुमाळी असून देखील या ठिकाणी सन्माननीय आमदार सुनीलांना शेळके या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर सातेनगरीचे उपसरपंच प्रकाश भाऊ आगळमे, विजूभाऊ सातकर, किशोर सातकर आणि इतर सर्वच व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित राहिले. अण्णा मागीलच्या काळामध्ये आमदार चषक या ठिकाणी संपन्न करत असताना एक चांगलं दर्जेदार आयोजनातून आपल्या नावाने होत असलेली MPL मावळ प्रीमियर लीग असोसिएशनने यावेळेस ठरवलं आणि मला संधी देण्याचा एक मानस मला सुचवला. या माध्यमातून आपल्या कार्याप्रमाणे चांगल्या दर्जाची प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजन केलं. अण्णा मागीलच्या काळामध्ये आपल्याला डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे सामाजिक उपक्रम या भागामध्ये कुठल्याही नुकसानीची तमा न बाळगता किंवा कुठलाही स्वार्थ मनापाशी न ठेवता या ठिकाणी मागीलच्या काळात करत आलो आहे.
विशेषतः आता बोलायचं काय म्हटलं तर प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मी कधी बोलण्याचा प्रयत्न करत नाही, आज पहिल्यांदाच बोलते. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी मावळ तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय जनसेवक सुनील शेळके, खरोखरच अण्णाचं गेले 9 वर्ष या मावळच्या क्रिकेटवरती जे प्रेम राहिले, ज्या प्रकारचं अण्णांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभतं. प्रत्येक खेळाडूच्या सुखदुःखामध्ये अण्णाचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. तर अण्णा नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात. तर अण्णा मी विनंती करतो की आपण सर्व खेळाडूंना आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आज मावळ प्रीमियर लीग 2026 या फायनल स्पर्धेचा आज राऊंड या ठिकाणी पार पडतोय. व्यासपीठावरती सन्मान्य मान्यवरांपैकी असलेले साते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, माझे सहकारी प्रकाश आगळमे, आपल्या काणे ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव सातकर, माझा सहकारी किशोरजी सातकर, हरीजी कोकरे, रामदासजी घारे, राजेंद्रजी सातकर, आमचे सहकारी देऊ राष्ट्राचे अध्यक्ष विवेकभाऊ काळोखे, सागरजी बसे, नगरसेवक मयूरजी टिळेकर, नामदेव भाऊ कुठे रे, नामदेव भाऊ शेलार, लक्ष्मणराव सातकर, सुरेशजी कडू, शामरावराव सातकर, सुरेशजी सातकर, प्रदीपभाऊ ओवाळ, अतुलजी कालेकर, आनंदजी टपाले, विकासराव सातकर, हरिभक्त परंग, गणेश महाराज जांभळे, कृष्णाजी घिसरे, सुशांतजी बलगुडे आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष माझा सहकारी मनोज दाभाडे, बाळाभाऊ धामनकर, सर्वच सहकारी, सर्वच या असोसिएशनमधले माझे सहकारी, उपस्थित मोठ्या संख्येनं असलेले क्रिकेट प्रेमी, संघमालक, या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी योगदान दिलं, असे सर्व जीवाभावाचे सहकारी, मी खरं तर मनापासून आभार मानेल. आणि आपण सगळ्यांनीच ज्यानं या स्पर्धेला गेले 5 वर्ष मनापासून तन मन धनाने योगदान दिलं, असं आपला सतीश भाऊ सातकरचं टाळ्या वाजून सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. एकही पैशाची किंवा कुठली अपेक्षा न ठेवता फक्त माझ्याकडनं एकच अपेक्षा करतो, अण्णा 5 दिवसात कुठलाही दिवस एक अर्धा तास वेळ काढून फक्त ये, संपूर्ण नेटकं देखणं आणि आपल्याला साजेल सोबल अशा पद्धतीचं नियोजन करणारा माझा सहकारी सतीश दादा, तुला देखील मनापासून शुभेच्छा देतो, तुझ्या कार्याला देखील शुभेच्छा व्यक्त करतो. गेले 5 दिवस ही स्पर्धा संपन्न होते. आज फायनल होत असताना जवळपास 11 संघ होते ना, 16 संघांनी यामध्ये सहभाग घेतला. आणि आज या फायनल स्पर्धेला ज्यावेळेला आम्ही सर्वजण, आपण सगळेजण पाहतो, एवढे चांगले प्लेयर मावळ तालुक्यात घडतायत, ते माझ्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं देखील मोलाचं योगदान आहे, हे मी नाकारू शकत नाही. आणि त्याला जोड आमच्या सतीश भाऊची आहे. माझ्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनला देखील आजच सांगतो, दरवर्षी आपण ही स्पर्धा वेगळ्या भागात घेता किंवा इथंही कान्याला तर ही 5वी स्पर्धा आपण सतीश भाऊच्या माध्यमातून घेतली आहे. या स्पर्धा झाल्या, आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडते. 7 तारखेनंतरनं आपल्याला स्वतःचं ग्राउंड तयार करायचं आणि त्यामध्ये मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक क्रिकेटपटूंना घडवायचं, हे देखील मी आज या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करताय. ग्रामीण भागात जरी आपण राहत असलो, कुणाची परिस्थिती कशी आहे यापेक्षा आपल्यातला खेळाडू कसा चांगल्या पद्धतीनं चांगलं कौशल्य दाखवेल आणि तो कसा पुढे जाईल याचा देखील आपण विचार करतोय. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनापासून सतीश भाऊ असेल, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्व माझे पदाधिकारी असेल, त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो.
आणि एक सुसज्ज अशी किंवा देखणी स्पर्धा होत असताना पंचांनी दिलेला निर्णय हा देखील आपण स्वीकारून खेळाडू वृत्तीनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. मी सर्व क्रिकेट प्लेयरचे देखील आणि संघ मालकांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षीची स्पर्धासुद्धा सतीश भाऊ तुझ्याकडंच होणार हे देखील मी सांगतो. जो राजकारणाच्या पलीकडे जाऊन तन मन दानानं तुमच्या सगळ्यांच्या मागण्या संघ असोसिएशनच्या मागं उभा आहे त्याचं नाव आहे सतीश भाऊ. त्यामुळे पुढच्या वर्षी स्पर्धा देखील तुझ्याकडेच होणार. त्यामध्ये मला काहीतरी हातभार लावण्याची संधी दे, मी देखील त्यामध्ये हातभार लावणार. काही मागत नाही, फक्त अर्धा तास या. हे प्रेम हा जिव्हाळा राजकारणाच्या आणि बाकीच्या स्वार्थाच्या पलीकडे आहे. ते जे काय तू करतोयस मी मनापासून तुला देखील धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदेचे खडकाळा कार्ले गटातील उमेदवार दीपालीताई होलावळे यांचे पतिराज माझा सहकारी दीपक अण्णा देखील या ठिकाणी आलाय. अण्णा तुझं देखील असोसिएशनच्या वतीने स्वागत. नाही नको नको, आपली आपली बरी सतीश भाऊकडे बरी. आमचा सतीश भाऊ भक्कम आहे, तुमच्याकडनं नंबर पाठवा. ठीक आहे, चला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी या ठिकाणी अण्णांसोबत आपले मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे कमिटी मेंबर्स विनंती करतो, जे आपले पदाधिकारी आहेत, आपण अण्णांसोबत एक ग्रुप फोटो घेतोय. विनंती करतो सगळेजण या. एक षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि स्कोर कार्ड वरती 9 धावा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य दीपक अण्णा हुल्लावळे अण्णांचं देखील शुभ आगमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो. अडला असशील हजारदा, अडला असशील हजारदा, तू पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री तू रडला असशील हजारदा. झाले गेले आता विसर, मुठावर अश्रूवर लक्षावरती ठेव नजर, एक प्रयत्न तू अजून कर. या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी एक प्रयत्न तुम्ही अजून करा. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं थँक्यू सतीश भाऊ सातकर. आपण आदरणीय दीपक अण्णा हुलावळे अण्णांचा या ठिकाणी आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. अण्णांना विनंती करतो, अण्णा आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांचा सन्मान या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपले पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. तर अण्णा, आपण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे एक घटक आहात, त्यामुळे आपल्याच शुभ असते आम्ही दीपक अण्णांचा सन्मान करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 30 चेंडू आणि 75 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. गोलंदाजी माग वरती आयकॉन, जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळेल. संग्राम शिंदे, आयकॉन टू आयकॉन. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप, शिवशंभूचा छावा, त्या ठिकाणी मिळतील 4 धावा. चौकार पाहुनी मोका. अण्णा, आपण आलात, आपला वेळ तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात. तुम्ही आपलं पुन्हा एकदा मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने, तर त्याच्याकडे दीपक अण्णांनी देखील आपला जो विशेष बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, त्याचबरोबर पण विशेष सहकार्य देखील तुमचं आम्हाला लाभलेलं आहे. तर दीपक अण्णा, आपलं मनापासून धन्यवाद आहे. तर सामना देखील मी तुम्हाला घेऊन जातोय आणि मेगा फायनलचा दुसरा डाव सुरू आहे. एका आयकॉनच्या विरुद्ध दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असणारा संघाचा असणारा आयकॉन, जो गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये संग्राम शिंदे, हे 2 खंदे आयकॉन मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत आहेत. क्रिकेट रसिकांची आलोट गर्जी या मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरवलेल्या या स्पर्धेमध्ये आमचे सतीश भाऊ सातकर यांच्यावरती प्रेम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मावळ आयकॉन रोहन घोसगे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार, आलाय षटकार, 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. डीजे गाणं लावतच, डीजे रोहित गाणं लावतच, लावा गाणं. एक 2 मिनिटं थांबा बघतो अंबाईस. थँक्यू. थँक्यू डीजे. जे आपण पाहिलं तर मेगा फायनल आहे, ग्रँड फिनाले 21 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. सूचित करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. डॉट बॉल आहे. सुमित सर, सामना रंगला गेलाय. मेगा फायनल आहे, ग्रँड फिनाले, मान्यवरांची मांदियाळी आहे. नुकतंच अण्णांचं देखील आता आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालं. अण्णा देखील कामेच्या निमित्तानं बिजय शेड्यूल मधून वेळात वेळ काढून अण्णांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारचा तुम्ही उल्लेख करताय. मॅचकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यतत्पर जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थातच आपली MPL आणि या MPL ची मेगा फायनल सुरू आहे. एका बाजूने शिवनेरी स्ट्रायकर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला राजमाची सुपर जायंट्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आयकॉन संग्राम आहे. यावेळेस सुडवलाय लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या. वाह वाह, काय एफर्ट्स आहे. ईश्वर उतवाल, प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही अमोलजी, टाळ्यांचा कडकडाट झालाय. कारण ही मेगा फायनल आहे, ही आपली MPL आहे. धावा तर रोखल्यात. थँक्यू. तर या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत अतिथी मान्यवर सन्माननीय गोरखदादा चोपडे, उपसरपंच उपस्थित आहेत. उपसरपंच सन्माननीय सुनीलदादा चोपडे, महेश भाऊ चोपडे, अनिलदादा अनिल शेठ असवले या मान्यवरांचं शुभागमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. उपसरपंच टाकवे सन्माननीय नवनाथ शेठ आंबेकर या अतिथी मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. रुपेश शेठ चव्हाण, आपण देखील आपल्या मित्रपरिवार सहित या ठिकाणी उपस्थित झालात. 19 नंबरचा बँड, तुम्ही देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. ओटीयू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिले गेले तर 2 षटकं संपलेली आहेत, 24 झालेले आहेत. 24 चेंडू आहेत, 60 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी सेफ आहे. 24 चेंडू 60 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका बाजूने आपण पाहिले गेले तर राजमाची सुपर जायंट्स आहे. या संघाचे संघ मालक संदीपभाऊ घोसगे आणि अभंग सनिता दापसे यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर शेखरअण्णा शिंदे पाटील, कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील यांच्या मालकीचा संघ आपण मैदानामध्ये इथे फिल्डिंग करताना आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पैलवान शांभाऊ दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन,
बाबा 11 संजीव बाबा वाघवले यांच्या मालकीचा संघ इथे फिल्डिंग करतोय. तर बॉलिंग ट्रॅकवरती बघायचंय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी श्रेयश अंबिलढिगे हा खेळाडू इथे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय चैतन्य पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहन घोसगे. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालाय. इथे मोठा फटका पंचांकडे अपील, इथे अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेग बिग फोर साठी इथे मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठं अपील देखील पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांकडे इथे लेग बिग फोर साठी निर्णय सोपवला गेलाय की रोलिंग नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 24 धावा आहे. MPL मावळच्या मानाची, मावळच्या सन्मानाची, मावळच्या अभिमानाची आपली MPL आपण पाहतोय 2026 या ठिकाणी पाहायला मिळते. पर्व 7 सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला हा मावळ तालुका आहे आणि या मावळ तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा रंग सोहळा, रंगांची उधळण खेळपट्टीने देखील पाहिली. चेंडू सेफ आहे. इथे बॅटर देखील सेफ आहे. आपण जर पाहिलं तर पंचांनी कळवलंय बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल, नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. वेळ वाचवा विनंती असेल आता इथून पुढे. प्रेक्षक राजाला देखील एक विनंती असेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला चेंडू फक्त प्रेक्षक राजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये टाकायचं आहे. सुमित सर, इथून पुढे प्रवास देखील मोठा आहे. कशा प्रकारे आता इथून पुढचा डाव पाहायला मिळेल? नक्की आपण पाहतो खूप चांगला उल्लेख केला. 23 चेंडू 60 बनवायचे आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप किती करण्याचा प्रयत्न देखील आहे. बघायचंय स्वतः मैदानाच्या आतमध्ये श्रेयस चेंडू कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तरी इथे घेण्याचा प्रयत्न जो होता तो मात्र नकार आहे. चैतन्य पाटील स्ट्राईकवरती आपण इथे मैदानामध्ये ज्या प्रकारे बघतोय प्रेक्षकांची अलोड गर्दी. मावळच्या या क्रिकेटला उदाहरण आलंय. उंच उंच लाटांनी आसमंत धनाडून टाकणारा आवाज. आज किनाऱ्यावरती बसून आपण चिंब भिजणार आहे. जेव्हा मावळच्या दर्या खोऱ्यातील उडणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील तेव्हा मात्र युद्ध पाहायला मिळेल. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. त्याचबरोबर पाहिलं तर लवकरच तुमच्या भेटीला मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका नगराध्यक्ष नगरसेवक चषक 2026 ही स्पर्धा लवकर तुमच्या भेटीला येते. स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अण्णा नवघणे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि याच मैदानावरती नगराध्यक्ष नगरसेवक ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. धावफलकावरती 30 धावा आहेत. 20 चेंडू 54 बनवायचे आहेत. रोहन घोसगे, चैतन्य पाटील आपण पाहिलं तर अमोल सर जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत हा खेळाडू मात्र मॅच सोडणार नाहीये. इथे आपण पाहिलं तर जिद्द, चिकाटी मेहनत. इथे चेंडू वाईट आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. इक्वेशन जर आपण पाहिलं ना सर 20 चेंडू आणि 53 धावा आहे. इथे या धावा बनवल्या जाऊ शकतात कारण की गेले 5 दिवसाचा इतिहास जर आपण पाहिला ना 100+ धावा सातत्याने पाहायला मिळाला. याच खेळपट्टीवरती आपण 160 धावा देखील होताना पाहायला मिळाला. 140 धावा पहिल्या डावात बनवल्या, दुसऱ्या डावात त्या चेस देखील झाल्या. त्यामुळे इथे काही घडू शकतं. नक्कीच आपण पाहिलं तर इथे काय होणार हे मात्र पाहायचंय. परंतु चैतन्य पाटील नावाचा वादळ आहे. माझ्या टप्प्यात आलं की मी कार्यक्रम करतो आणि चैतन्य षटकार खेचलाय. सारण फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके थँक्यू दादा डीजे. एक नक्कीच आपण पाहिलं तर याच मावळ तालुक्याचे एक यशस्वी आणि युवा उद्योजक म्हणून मात्र ज्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. हॉटेल कडू पाटील फार्मचे आपण पाहिले गेले तर असणारे सर्व नितीन कडू पाटील त्यांचं देखील आपण पाहतोय आगमन होते. त्यांचं देखील स्वागत. मॅचकडे जाऊयात. पुन्हा त्या 37 वरती धावफलक 19 चेंडूचे शिल्लक आहेत. 47 बनवायचे आहेत. चैतन्य पाटील जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे स्वप्न मात्र गेले 2 वर्ष प्रशांत भाऊ म्हाळसकर यांच्या संघाने मात्र या मावळ प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन म्हणून हा बहुमान मिळवला आहे. या तिसऱ्या आपण पाहिलं तर 7व्या पर्वामध्ये कोण असेल जो चॅम्पियन म्हणून मात्र मिळवणार. हलक्यात वनगटाच्या साहाय्याने वळवलाय बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना मिड विकेटमध्ये चेंडू ते खेळला आणि तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने त्या संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती 38 धावा आहेत.
अमोलजी काय सांगाल? 18 चेंडू आहेत, 46 अजून बनवायचे आहेत. चैतन्य पाटील 15 चेंडूमध्ये 33 त्याने बनवल्यात, रोहन गोजगेने बनवल्या 2 चेंडूमध्ये 4. पार्टनरशिप तर बनवायची आहेत. प्लस पॉईंट विकेट फक्त एकच गेलेली आहे. सर आपण जर पाहिलं तर एका बाजूने आता रोहन घोसगेने देखील आपण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली आहे. इथे सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर आता ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाहायला मिळेल चैतन्य. 15 चेंडूमध्ये 33 धावा चैतन्यच्या बॅट मधून आल्यात. एका बाजूने जमेची बाजू आयकॉन खेळाडू आपण जर पाहिलं ना चैतन्य पाटील, संपूर्ण मावळ प्रीमियर लीग मध्ये त्या खेळाडूचा देखील दबदबा पाहायला मिळाला. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत चैतन्य पाटील इथे मैदानाच्या आतमध्ये आहे ना, जय आणि पराजय या दोघांमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो चैतन्य पाटील आहे. सर अगदी योग्य तुम्ही उल्लेख केलात की चैतन्य पाटील जोपर्यंत मैदानाच्या मध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र हा अडथळा अडसर मात्र एवढा सोपा, यशाचा प्रवास मात्र एवढा सोपा नसणार आहे. मेगा फायनल आहे, 38 आहे, 18 चेंडू 46 ची गरज असणार आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा स्वरांजल. आकुटापाचा बॉल आडव्या बॅटने खेचलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एमपीएल चा क्वालिटी सिक्सर, फटका असा धुवाधार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो उपस्थित आहेत ते मान्यवर उपस्थित होत आहेत. तानाजीभाऊ पडवळ सरपंच उपस्थित आहेत, शंकरभाऊ पडवळ उद्योजक ते मात्र उपस्थित आहेत, किरण भाऊ येवले सरपंच उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. हो टू यू कॉम्बॉक्स. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. यावेळेस षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने 44 17 चेंडू 40 ची गरज. इथे विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं शिवनेरी स्ट्रायकर संघाला. ओ तेच केलं. यावेळेस आपण पाहतोय बॉल ज्या प्रकारचा रिलीज केला ना अमोलजी, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरची दिशेने वळण घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉल मधला कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. स्वरांजल देखील आपण पाहिलं तर सातत्याने एक बहारदार गोलंदाजी एमपीएल मध्ये देखील पाहायला मिळाली. आणि आज विकेट आपण जर पाहिलं ना एक पूरक खेळपट्टी गोलंदाजांना देखील मदत या खेळपट्टीवर मिळताना पाहायला मिळाली. तर फलंदाजांना देखील मदत इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 44 धावा एक बॅटर बाद आहे. इथे आपण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये झाला. एक सिंगल तर इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली, चुकी झाली आहे आणि दुहेरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय आणि यशस्वीरित्या 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला सुमित सर. 47 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अडला अशील हजारदा, पडला अशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा. झाले गेले विसर, मूठ आवळ अश्रू अवर, लक्षावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. 15 चेंडू 37. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण पाहते गेले 8 वर्ष एक प्रयत्न करून आपण पाहिले तर यशाच्या शिखरावरती मात्र पोहोचली आहे. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या कार्याचा मात्र दखल पुणे जिल्ह्यामध्ये घेतली जाते. मोठा फटका फसला, चेंडू हवेत. स्वरांजल डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, सॉफ्ट डिसमिसल, विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी, आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी, आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. थँक्यू डीज आहे. 14 चेंडू आणि 37 ची गरज आहे. अमोलजी काय सांगाल? आपण पाहतोय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन गेले 8 वर्ष आपण पाहिले तर अविरतपणे आपण पाहिले तर आमचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, त्याचबरोबर आपण पाहिले तर उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर आहेत, उपाध्यक्ष अमोलभाऊ जाधव आहेत. या सगळ्यांची जी मेहनत आहे यावर्षी आपण पाहतो मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतो कार्याध्यक्ष संदीपभाऊ परिणवाल, साजिदभाई तांबोळी, खजिनदार प्रवीणभाऊ शिंदे, सरचिटणीस दिनेशभाऊ मालपोटे, सहखजिनदार अमित ठाकर, सचिव पराग औरंगे, निलेश ढगे, जयप्रकाश राऊत, गणेशभाऊ मराठे, प्रणव भेगडे, गणेश वाल्मिकी, तानाजी काकडे, आशिष दाभाडे, उमेश कदम, धनराज पाटील, आकाश दाभाडे. सल्लागार कमिटी प्रशांतभाऊ माळसकर, विमल कौलसर, प्रसिद्धी प्रमुख सुमित सोनवणे आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अमोलभाऊ दाभाडे आणि ॲडव्होकेट अजय पिंपळे या सर्व कमिटी मेंबर्सने यांचे कौतुक करावं तेवढे थोडे.
इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चेंडू डॉट येतोय, स्वरांचल गोलंदाजी मार्क वरती. सुमित सर, तुम्ही उल्लेख केला, कौतुक करावं लागेल, कारण की हा देखना सोहळा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मावळचे आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके प्रस्तुत, या नगरीचे उद्योजक सतीश भाऊ सातकर, मित्रपरिवार आणि संपूर्ण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची कमिटी, घेतलेले कष्ट, मेहनत, आणि इथे चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4, खणखणीत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू टीस. आणि आपण यावेळेस बघूयात मैदानाच्या मध्ये 51 वरती धावफलक, 12 चेंडू शिल्लक आहेत, 33 ची गरज अजूनही मैदानाच्या मध्ये आहे. हा सामना रंगलाय, हा थरा रंगलेला आहे. आपण पाहतोय आपली MPL मावळ प्रीमियर लीग. आज मावळ प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय अलोट गर्दी, दर्दीचे आपण पाहतोय गर्दीचे रेकॉर्ड मोडले आहेत अमोलजी. आपण पाहतो उपस्थित होत आहेत कामशेत नगरीचे उद्योजक व्यक्तिमत्व रणधीरदा यादव आणि त्यांच्या समेत प्रमोद शेठ ओवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. ओटू यू कॉम्बॉक्स. सर, गर्दीचा उल्लेख केला आहे. मावळचे गर्दी आणि दर्दी प्रेक्षक आहे, हा मावळचा प्रेक्षक राजा आहे. अगदी मावळच्या आज कानाकोपऱ्यातून, लोणावळ्यापासून, देहू रोड पासून तर अगदी ग्रामीण भागापासून प्रत्येक मावळचा प्रेक्षक राजा मैदानावरती उपस्थित आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे आपल्या मावळचा अभिमान, मावळच्या मानाची, सन्मानाची आपली MPL. आपण टॅगलाईन देखील दिली सर, आपली MPL आपण सातत्याने उल्लेख देखील केला. त्यामुळे MPL पाहायचे आणि MPLचा आज अंतिम दिवस मेगा फायनल देखील पाहतोय. मेगा फाइनल ग्रँड फिनाले. आणि असं म्हणतात ना, किस्मत अक्सर बहादुरों को साथ देती है. आज चैतन्य पाटीलला मात्र ज्या प्रकारची साथ मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती श्रेयश यावेळेस खडे खडे चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पाण्यात द्वारका, दुधात खारका, मी फलंदाज पाहिला नाही चैतन्य पाटील सारखा. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. बॅटिंग आपण पाहतो एकदम झकास मैदानाच्या मध्ये सूर्य चैतन्य पाटीलची. 11 चेंडू 27 ची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अमोलजी शिरकाव केला इथे मैदानामध्ये राजमाची सुपर जायंट संघाने. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट आहे. प्रेझेंट मध्ये जगायचं असतं, फास्ट मधून शिकायचं असतं आणि फ्युचरला बेटर करायचं असतं. आता तेच बेटर इथे मैदानाच्या आतमध्ये करताना देखील पाहायला मिळालाय. चैतन्य पाटील, एक कोणी चेंडू, 48 धावा सर चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आल्यात. एकटा लढतोय, एकटा झुंजतोय, एकटा संघर्ष करतोय. 11 चेंडू 26 ची गरज आहे. बॉल तयार, कोलवटाप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला. यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर पुन्हा एकदा फार दूरवरती आहेत. एक धाव आली, दुसराही धावेचा प्रयत्न. प्रेक्षक राजा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे चैतन्य पाटील साठी. या महत्वाच्या मॅच मध्ये 20 चेंडूंची 52 धावांची इनिंग साकारली त्याने. काय बॅटिंग केली चैतन्य पाटील, वा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. 10 चेंडू आहेत, 22 अजूनही बनवायचे आहेत. या अर्धशतकीसाठी GK स्पोर्ट्सचे ओनर गणेश भाऊ मराठे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक चैतन्य पाटीलला. पुन्हा एकदा समोर समोर मैदानाच्या आतमध्ये. मैं जब जब बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं, आणि ती रफ्तार दाखवली आहे षटकाराने. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. माझं कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर काय कमालीची बॅटिंग. चैतन्य पाटील नावाचा सुमित सर झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये केली आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. इथे काय कमालीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटीलने केलेत. बहारदार बॅटिंग आहे सर. 9 चेंडू 16 ची गरज है. 9 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 16 रन. काय मॅच रंगली है प्रेक्षक राजाओ.
मॅच आवडली असेल तर एकदा आपल्या एमपीएल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवाय पैसे लागत नाही तुम्हाला, क्रिकेटची शपथ आहे. कोलवा टप्प्याचा बॉल उडी 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 और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी, सिक्सर. फटका असा धुआधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार. या ठिकाणी एक बक्षीस येत आहे प्रीतम शेठ लालगोडे आणि संतोष शेठ शेडगे यांच्या वतीनं. चैतन्य पाटीलच्या खेळीसाठी 1100 रुपयांचं दोन्ही मान्यवरांच्या वतीनं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद. अमोलजी, आज चैतन्य पाटीलने गगनाच्या गाभाऱ्यात आहे ना षटकाराचं तोरण विणलेलं आहे. इथे काय बहारदार बॅटिंग केली. महत्वाच्या सामन्यामध्ये मावळची मानाची स्पर्धा आहे एमपीएल आणि फायनल मॅच मध्ये काय नॉक इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चैतन्य पाटील नावाचा झंझावत इथे पाहतोय. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. एक चिकी सिंगल इथे सर पूर्ण होती. हरणाची गती, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 75 धावा स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 7 बोले तर 7 चलना है, 7 बोले तर सुमित सर 7 निभाना है. इथे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक होईल का? कमबॅक करावा लागणार आहे. काय करायचं असेल, ही मॅच प्रवीण शिंदेला सांगायची गरज नाही, ही मॅच स्वरांजल गायकवाडला सांगायची गरज नाही. आकाश दाभाडे, मयूर बालघरे यांना एकच करावं लागणार आहे. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायचंय. तुमच्याकडे काय आहे याचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे जी ताकद आहे ना त्याचा वापर करा. यावेळेस लेग ब्रेकचा वापर इथे मैदानाच्या मध्ये. इथे मात्र आयकॉनच्या इथे पाटीलने सांगितलंय इथे वाईट बॉल साठी रिव्ह्यूचा वापर इथे केला जाणार आहे. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवलेला आहे. काय होणार मैदानामध्ये? स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोप येऊ देत नाही. आज तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करायचा आहे. असं म्हणतात ना, तुमचा एक एक बॉल, तुमची एक एक धाव ही मात्र मावळची मानाची स्पर्धा आहे. मावळ प्रीमियर लीग. इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू वन सक्सेसफुल. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू इस समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. यह अंधकुरकश पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. तुम्हाला यश मिळवायचं आहे तर मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. 6 चेंडू 9 ची गरज. पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उपस्थित अतिथी मान्यवर निलेश दादा खेंगले यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित राहिला. त्यांचं संपूर्ण मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत. विजयदादा सातकर यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित राहतोय. संपूर्ण मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओडिओ कॉम्बॉक्स. मावळ प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर सुमित सर 16 संघांनी सहभाग नोंदवला. 16 संघांपैकी 2 संघांचं स्वप्न इथे मेगा फायनल मध्ये पूर्ण झालंय खेळण्याचं. परंतु असं म्हटलं जातं ना, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती. परंतु मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेवर नाव कोरण्याची धमक आता कोणाच्या हातामध्ये ते देखील पाहायचंय. इथे उडवलाय पाठीमागच्या बाजूला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय खणखणी षटकार. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आपण पाहिले गेले तर हा षटकार आलेला आहे. असा धुआधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. 5 चेंडू 3 ची गरज. आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीग आणि इथे रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात जिंकण्याची आशा असो नसो, नशीब बदलो न बदलो, वेळ नक्की बदलते. आणि या वर्षीचा चॅम्पियन ठरलाय राजमाची सुपर जायंट्स. थँक्यू डिसेस. अगदी पाहिलं गेलं तर ओमॅटो गॅरेजचे मालक सन्माननीय राजू शेटजी उगार यांच्या वतीनं चेतन पाटीलसाठी 1000 रुपये जमा होते. मनापासून धन्यवाद. तर आपण पाहतोय निखिल कालेकर आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. बंटी दादा गावडे आपण देखील उपस्थित झालात, स्वागत. ओटीओ डीजे. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. कल्पेश भाऊ
सोन्या भाऊ आगळ में मित्र परिवार